नागपूरमधल्या 2011च्या मोनिका किरणापुरे हत्या प्रकरणातले 6 पैकी 4 आरोपी दोषी, दोघांची निर्दोष मुक्तता। आज दुपारी 2:30 वाजता सुनावणार शिक्षा। दुष्काळाच्या मुद्द्यावर शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी 15 दिवसात सकारात्मक पावलं उचलली नाहीत तर राष्ट्रवादी आक्रमक भूमिका घेणार, दिला इशारा। काळबादेवी आगीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर, महापालिका आयुक्त करणार अहवाल जाहीर, मुख्यमंत्र्यांनी केलं ट्विट। महामार्ग बनलेत मृत्यूचे सापळे, महामार्ग पोलीस दलात कर्मचारी आणि साधन सामुग्रीचा तुटवडा, महामार्ग सुरक्षेवर IBN लोकमतची विशेष मोहीम। राहुल गांधी आज मध्य प्रदेशात महूच्या दौऱ्यावर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर उपमहोत्सवी वर्षानिमित्त काँग्रेसचे वर्षभर कार्यक्रम, दलित वोट बँक परत मिळवण्याचा प्रयत्न। रिझर्व्ह बँकेचं तिमाही पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये झाली 0.5% कपात, गृहकर्ज स्वस्त होण्याची शक्यता। 15 जून पासून BSNLच्या फोन्सवर रोमिंग विनामूल्य, टेलिकॉम मंत्री रविशंकर प्रसाद यांची घोषणा। रवी शास्त्री झाले टीम इंडियाचे अंतरिम प्रशिक्षक, आगामी बांगलादेश दौऱ्यासाठी झाली निवड। नागपूरमध्ये पोलिसांनी जप्त केली जवळपास 1000 कासवं, 2 तस्करांना अटक, बुधवारून काही कासवांचा मृत्यू। आणि जव्हार तालुक्यातले 7 आदिवासी पाडे सौर ऊर्जेने उजळणार, आदिवासींच्या घरातही फिरणार पंखे, टीव्हीही पाहता येणार, उद्या होणार प्रकल्पाचं उद्घाटन।